बनाना लीफमध्ये ना डोसा खायला तुम्ही अजिबात जाऊ नका. का ते सांगते, पण त्याआधी हॅलो, मी सुरेखा अँड वेलकम टू माय 365 व्लॉग चॅलेंज. यार, आता ना मी या नेल आर्टला इरिटेट होते. सगळी केसं माझी त्यात सारखी अडकतात आणि आता अशी अर्धी पण तुटत आहेत. याच्यावर काही सोल्युशन असेल ना तर प्लीज मला कमेंट करून सांगा. ऑफिस बंद असल्यामुळे ना मी आज जवळच बनाना लीफमध्ये गेले होते. आतमध्ये गेले, खूप शांत आणि रिलॅक्स वाटत होतं. फुल एस्थेटिक फील होता. मग मी बेनीपोडा डोसा ऑर्डर केला. आई शपथ, इथे अजिबात येऊ नका, कारण इथे तुम्ही एकदा आलात ना तर वेड लागेल. काय अप्रतिम टेस्ट होती. फर्स्ट बाईटमध्येच माझं मन असं प्रसन्न झालं होतं. म्हणून सांगते, बनाना लीफमध्ये डोसा खायला आलात ना तर तुम्हाला रोज यायची सवय लागेल. ऑफिस अजूनपर्यंत ओपन झालं नव्हतं. मग मी त्या ऑटोमध्ये बसले, माझी टू डू लिस्ट बनवली. आज मला 2 साईट व्हिजिटवर जायचं होतं. फर्स्ट साईट व्हिजिट जवळच होती म्हणून मी चालतच गेले. दुसरी साईट व्हिजिट पण आसपासच होती, त्यामुळे मी लवकर फ्री झाले आणि पोचले खार ब्रांचला. आमच्या मुलींना भेटले, डबा खाल्ला आणि लागले कामाला. थोड्या वेळाने स्नेहा आणि मी बाहेर गेलो होतो, कारण आमच्या मागच्या बाजूला एक नर्सरी ओपन झाली, तीच आम्हाला बघायची होती. जाताना स्वीट खायची इच्छा झाली. जवळच एक केक शॉप दिसले, न्यूलीच ओपन केले होते. खूप छान टेस्ट होती. मी चॉकोलावा डोनट ऑर्डर केला होता. खूप 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 भारी होता. तुम्ही इथे खारला आलात ना तर इथे नक्की व्हिजिट करा. त्या केक शॉपची ओनरसुद्धा आमच्यासारखीच एक मुलगी आहे आणि ती स्वतःच्या हाताने हे सगळं बनवते. तुम्ही इथे कधी खारमध्ये आलात ना तर प्लीज नक्की व्हिजिट करा. मी तिच्या केक शॉपचं नाव आणि ॲड्रेस माझ्या कॅप्शनमध्ये मेन्शन करते. सुटल्यावर मी आशूला भेटले, थोडा टाईम स्पेंड केला आणि मग मी निघाले घरी जायला. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.